नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भाजपने देणग्या आणि निवडणूक खर्चाच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात भाजपचे एकूण उत्पन्न हे 6,769 कोटींपेक्षा जास्त नोंदवले गेले. हा आकडा धक्कादायक आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक बॉन्ड योजना रद्द केल्यानंतरचा हा पहिलाच मोठा अहवाल आहे. या अहवालात स्पष्टपणे दिसून आले आहे की बॉन्ड रद्द करूनही भाजपला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये 54% वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या ताज्या वार्षिक ऑडिट अहवालात हा खुलासा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक बॉन्डवर बंदी घातली असली तरी याचा भाजपच्या निवडणूक देणग्यांवर परिणाम मात्र झालेला नाही. त्या उलट त्यात वाढ झाली आहे. सध्या भाजपच्या खात्यात 9,996 कोटी रुपये जमा झाले आहेत. भाजपच्या ऑडिट अहवालातून हे सगळं उघड झालं आहे. भाजपच्या वार्षिक ऑडिट अहवालानुसार 2024-25 मध्ये पक्षाने निवडणूक प्रचार आणि सामान्य प्रचारावर एकूण 3,335.36 कोटी रुपये खर्च केले. 18व्या लोकसभा आणि 8 राज्य विधानसभांच्या निवडणुका याच काळात झाल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा खर्च वर्ष 2019-20च्या तुलनेत जवळजवळ 2.5 पट जास्त आहे. भाजपने 2019च्या लोकसभा आणि 7 राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक प्रचार आणि सामान्य प्रचारावर 1,352.92 कोटी रुपये खर्च केले होते. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी 2024च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली होती, ज्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात प्रचार सुरू करण्याची परवानगी मिळाली. 19 एप्रिल ते 1 जून 2024 पर्यंत 44 दिवस या निवडणुका चालल्या. निवडणुकीच्या आधीच्या वर्षात भाजपने निवडणूक प्रचार आणि सामान्य प्रचारावर 1,754.06 कोटी रुपये खर्च केले होते. सुप्रीम कोर्टाने निवडणूक बॉन्ड रद्द केल्याचा भाजपच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही. हा पैसा कुठून येत आहे हे स्पष्ट नाही. 2024च्या लोकसभा आणि 8 विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या 2 वर्षात भाजपने निवडणूक प्रचारावर एकूण 5,089.42 कोटी रुपये खर्च केले, असे भाजपच्याच ऑडिट अहवालात म्हटले आहे. ही रक्कम 2019च्या लोकसभा आणि 7 राज्य विधानसभा निवडणुकींपूर्वीच्या 2 वर्षात खर्च केलेल्या 2,145.31 कोटी रुपयांच्या दुप्पट आहे. वर्ष 2019-20 ते 2024-25 दरम्यान महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या 7 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 2024-25 मध्ये या 7 राज्यांव्यतिरिक्त जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील विधानसभा निवडणुका झाल्या. 27 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या भाजपच्या वार्षिक अहवालानुसार पक्षाच्या एकूण खर्चाच्या अंदाजे 88% निवडणूक खर्च होता. आयोगाने या आठवड्यात हा अहवाल सार्वजनिक केला आहे. निवडणूक किंवा सामान्य प्रचारावरील एकूण खर्चापैकी अंदाजे 68% खर्च जाहिराती आणि प्रसिद्धीवर झाला, जो 2,257.05 कोटी रुपये होता. यापैकी इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सर्वाधिक 1,124.96 कोटी रुपये खर्च झाला. त्यानंतर जाहिरातींवर 897.42 कोटी रुपये इतका खर्च झाला. या अहवालात काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यातील संसाधनांमधील मोठी तफावत दिसून आली आहे. काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्या या 54% कमी झाल्या आहेत, ज्याचे मुख्य कारण निवडणूक बॉन्ड बंद होणे हे मानले जात आहे. यामुळे भाजप केवळ सदस्य संख्येनुसारच भारतातील सर्वात मोठा पक्ष नाही, तर पैशांच्या बाबतीतही तो सर्वात श्रीमंत पक्ष आहे.